हॅलो फ्रेंड्स, मी आहे शुभांगी आणि शुभजितू लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मग आजच्या खूप छान असं मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन जे बाजूचे असते ती घंटी दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, तुम्हाला माझे ज्यावेळी मी माझे व्हिडिओज अपलोड करते त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट त्या व्हिडिओवर त्याची नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही त्याच व्हिडिओवरती सगळ्यात आधी माझे व्हिडिओज बघू शकाल। चला मग जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात आधी मी पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहे, काही रेक्टँगल काही स्क्वेअर केलेले आहे। जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये कापून घेऊ शकता। पनीर खूप छान आहे आणि थोडेसे त्या शेपमध्ये मोठ्या मोठ्या साईजमध्ये तुकड्यामध्ये मी शिमला मिरची कापून घेतली आणि कांदे सुद्धा कापून घेतलेले आहे, असे स्क्वेअर मध्येच मोठ्या मोठ्या चंक्समध्ये। थोडंसं मीठ घालून घेऊ यामध्ये, थोडंसं हळदी, थोडंसं तिखट आणि थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं धनिया पावडर हे सगळं टाकून आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। तेल घातल्याशिवाय हे व्यवस्थित एकमेकाला लागणार नाही, मसाला व्यवस्थित चिकटणार नाही पनीरला आणि हे सगळं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आपल्याला। तर हे मॅरिनेट करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या पनीरला, हा सगळा मसाला लागलेला पाहिजे। थोडंच घ्यायचं आहे मसाला आणि हे मॅरिनेट करून आपण थोडा वेळ ठेवून देऊया। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी छान कांदे कापून घेतलेले आहे। तर इथे 2 कांदे मी घेतलेले आहे, मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कापलेले आहे आणि 2 लाल लाल टोमॅटो घेतलेले आहे मस्त। सो आत्ता आपण ही कढईमध्ये तेल घालूया, त्यामध्ये जिरं घालूया, बेसिकली फोडणी घालायची आपल्याला आणि थोडंसं मी इथे 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा, 5-6 मिरे आणि 2-3 इलायच्या घेतलेल्या आहे। हे आधी फोडणीमध्ये घालून घेऊया तेलामध्ये। ते थोडंसं चटकले, थोडंसं हे झालं तर ऑइल त्यांचा रिलीज झाला तर इथे कांदे घालून घेऊयात। कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर इथे मी अद्रक घातलेला आहे थोडंसं मी इथे लसूण पाकळ्या घातलेल्या आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त सगळं इन्ग्रेडियंट करू शकता। सो मी 1 पाव आहे म्हणजेच 250 ग्राम आहे। सो पनीर त्या हिशोबाने मी सगळे क्वांटिटी यामध्ये घालत आहे। थोडेसे मी इथं कोथिंबीरचे काड्या मीन्स कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीरही घालू शकता, डंठल मी घातलेले आहे। टोमॅटो घालून घेऊया थोडेसे परतल्यानंतर। आता टोमॅटो शिजण्यासाठी इथे आपल्याला मीठ घालणे गरजेचं आहे। थोडंसं मिक्स झाल्यानंतर मीठ घातलं, त्यानंतर आता ते आपण मिक्स करून घेऊया मीठ आणि इथे मी घातलेलं आहे लाल तिखट। सो लाल तिखट मी अर्धा चमचा तिखटवाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे। असं दोन्ही घातलेलं आहे। असं काही दोन्ही असणं गरजेचं नाही आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जी अवेलेबल असते वेळेवर ते तुम्ही घालून घेऊ शकता। त्यांनी कलर छान येते काश्मीरी रेड चिली पावडरनी। सो मी ते घातलेलं आहे। पाणी घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे 7-8 काजू घालून घेऊया। सो तुमच्याकडे काजू असेल तर घाला, नाहीतर मग शेंगदाणे घातले तरी चालेल। आणि मी इथे थोडेसे मगज बीज घातलेले आहे म्हणजेच वॉटरमेलन सीड्स। आणि आता व्यवस्थित आपण हे 5 मिनटं कुक होऊ देऊया आणि 5 मिनटं कुक झाल्यानंतर पुन्हा जर गरज असेल यांना शिजण्याची, व्यवस्थित टोमॅटो वगैरे सगळं सॉफ्ट झाले नसेल तर आणखी थोडा वेळ शिजू द्या आणि व्यवस्थित सॉफ्ट झालं की आपण हे यामधलं दालचिनी आणि जे मसाले तुम्हाला दिसत असतील ना ते तुम्ही काढून घेऊ शकता, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीमध्ये चंक्स राहिले नाही पाहिजेत।
सो ते मी काढून घेतलेले आहे. आता ते थंड होऊ द्या. तोवर आपण इथे कसुरी मेथी आपण ही थोडीशी सॉफ्ट होते तर आपल्याला हे इथे थोडीशी गरम करून घ्यायची आहे. मी हाताने करत आहे, सो तुम्ही असं करू नका, चमचाने त्याला परतू शकता. आणि ते थोडीशी ड्राय झाली की काढून ठेवून घेऊया. आणि त्याच पॅनमध्ये मी ते थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते आपल्याला व्यवस्थित यामध्ये मस्त शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे बेसिकली पनीरला थोडीशी एक लेअर द्यायची आहे जेणेकरून ते फ्लेवर्स एनहॅन्स होतील आणि सगळे मसाले व्यवस्थित त्याला लागतील. सो या पद्धतीने आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. सो आता तुमच्याकडे पॅन नसेल तर अगदीच गरज नाही आहे, तुम्ही असं कोणत्याही कढईमध्ये वगैरे तुम्ही याला व्यवस्थित शिजवून घेऊ शकता जेणेकरून त्याला एक लेअर मिळेल, वरून एक कोटिंग मिळेल. आणि आता हे झालेले आहे. तर आता आपण त्याच कढईमध्ये जिथे मसाला आपण शिजवून घेतलेला होता, फोडणी घातलेली होती, त्याच कढईमध्ये फ्लेवर्स आहेत. सो त्याच कढईमध्ये आपल्याला हे फोडणी घालून घ्यायची आहे, डबल एक तडका बेसिकली. आणि आता मी थोडासा तूप घातलेला आहे, थोडासा तेल घातलेला आहे. अगदीच घालायची गरज नाही आहे, तुम्ही तेलातसुद्धा बनवू शकता. तर मी इथे थोडे एकदम बारीक कांदे कापून घेतलेले आहेत, ते व्यवस्थित परतून घेऊयात. सो कांदे इथे तुम्हाला जेवढे बारीक कापता येत असेल तुम्ही तेवढे बारीक कापून घेऊ शकता. इथे मी 1 ते 1.5 चमचा मी अद्रक लसणाचं पेस्ट घालत आहे, म्हणजेच आलं लसूण पेस्ट मी घालत आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या अद्रक लसणाचं पेस्ट घातल्यानंतर घालत आहे, कारण त्याचे एक चंक म्हणजे क्रिस्पीनेस राहिलं पाहिजे. सो तर इथे अर्धा चमचा धनिया पावडर घालून घेत आहे, थोडंसं स्वादानुसार मीठ, अर्धा चमचा मी इथे हळदी पावडर घालत आहे, पाव चमचा, आणि काश्मीरी रेड चिली पावडर घालत आहे मी इथे 1 चमचा. सो आणि थोडासा गरम मसाला. इथे काश्मीरी रेड चिली पावडरच मी ॲड करत आहे कारण त्याने कलर खूप छान येते. आता मिक्स करून घेऊयात सगळं. त्यानंतर आपण इथे टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटोसुद्धा अगदीच बारीक करून कापून घेतलेले आहेत, ते घालून घेऊयात. थोडंसं पाणी घालून घेऊयात जेणेकरून आपले जे ड्राय मसाले आहेत ते करपणार नाही, जळणार नाही. सो थोडं पाणी घालून ही व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला. बेसिकली जे कढया असतात ना, जे फ्लॅट असतात किंवा पॅन असतात ते फ्लॅट असतात, त्यामध्ये एकसारखं आपल्याला हीट लागते. सो त्यामुळे करपायची भीती असते. सो थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलं तर काही हरकत नाही, मसालेसुद्धा छान शिजतात आणि फ्लेवर्स आपले सोडतात ते. सो या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे जे टोमॅटो आहेत ते. आणि आत्ता इथं ग्रेव्ही छानण्याची वेळ आलेली आहे. सो इथे मी चाळणी ठेवलेली आहे आणि आपली जी हे ग्राइंड करून ठेवलेली ग्रेव्ही होती ना, जी आपण फोडणी घातलेली होती, ते आपण इथे छानून घेऊयात. सो तुम्ही बघू शकाल इथे अगदीच छानण्याची गरज नाही आहे, पण हॉटेलवाले छानतात. सो तुम्ही जर इच्छा असेल तर तुम्ही छाना, नाहीतर मग तुम्ही असंही त्यामध्ये घालून घेऊ शकता. सो त्यामध्ये चंक्स राहतात थोडेसे आपले काही इन्ग्रेडियंट्सचे. सो म्हणून मी छानून घेत आहे आणि छान एकदम स्मूथ ग्रेव्ही होते. सो त्यासाठी मी छानून घेत आहे, अगदीच ऑप्शनल आहे हे. तर हे व्यवस्थित आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकाल किती क्रीमी आपली ग्रेव्ही दिसत आहे. हे काजू आणि मगजबीजमुळे दिसत आहे. सो तुम्ही बघू शकाल क्रीम नाही ॲड केली, काहीच ॲड नाही केली, पण तरीसुद्धा आपली ग्रेव्ही खूप छान दिसत आहे. यामध्ये मी थोडीशी मलाई घालत आहे, जे घरच्या दुधावरची साय असते ती मी घालत आहे यामध्ये. त्याने टेस्ट खूप छान येते, कारण ऑफकोर्स क्रीमीनेस पाहिजेच पनीरच्या यावाल्या भाजीला. सो तुम्ही बघू शकाल या पद्धतीने. आणि ही पनीर लबाबदार जी भाजी असते ना, त्याला ऑरेंजिश कलर, थोडंसं रेड कलर असतोच नाही याला ऑरेंजिश, थोडंसं ऑरेंजपेक्षा थोडंसं कमी लाईट असलं, थोडीशी व्हाईटिश टाईपमध्ये, तरी ही जी भाजी आहे ना याच कलरची असते. तर सो यामध्ये मी आता छान कसुरी मेथी घालत आहे, जे हाताने असे व्यवस्थित क्रश करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या हाताच्या गरमीने काय होते ना, आपले हे जे कसुरी मेथीचे फ्लेवर्स एनहान्स होतात. सो व्यवस्थित त्याच्या गरमीमुळे आपल्या हाताच्या. सो ते आपण यामध्ये घालून घेतले आहे. त्यानंतर आता हे जे आपण फ्राय करून घेतलेले होते आपले जे पनीर आणि हे
तुकडे शिमला मिरचीचे वगैरे ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊयात व्यवस्थित, तुम्ही बघू शकाल, आणि मिक्स करून घेऊयात आणि अगदीच 2-3 मिनटं शिजू द्यायचे, व्यवस्थित उकळी येऊ द्यायची 3-4 मिनटं आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घातल्यानंतर मस्त हे आपण भाजी जी आहे ती सर्व करून घेऊयात. तुम्ही बघू शकाल खूप छान आपली भाजी झालेली आहे. अगदीच इथे बटर घालण्याची गरज नाहीच आहे, पण मी होतं घरी म्हणून मी घातलं. अगदी ऑप्शनल आहे, पण बटर जर घातलं तुम्ही आणखी त्याची भाजीची चव वाढेल आणि खूप छान दिसेल सुद्धा आणि टेस्टसुद्धा वाढेल. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकाल आपली भाजी किती स्मूथ ग्रेव्ही झालेली आहे, किती छान झाली आहे. तेवढीच खाण्याला सुद्धा खूप टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया असा छानसा व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा. बाय.